महाराष्ट्राला तुम्ही विचारल्याप्रमाणे महाराष्ट्राला काय मिळालं तर मी महाराष्ट्राला भोपळा मिळाला असं मला, कारण संपूर्ण बजेटमध्ये पाहत असाल तर बिहार, आंध्र अशासारख्या राज्यांना त्यांनी फार मोठं पॅकेज दिलं आहे, फार मोठमोठ्या योजना त्यामध्ये तिथं जाहीर केलेल्या आहे. परंतु महाराष्ट्राच्या दृष्टिकोनातून या बजेटमध्ये पूर्णतः भोपळा दिला गेलेला आहे. म्हणून आम्ही काँग्रेसच्या अनेक आमदारांनी आता त्याचा निषेधसुद्धा केलेला आहे. शेतकऱ्यांच्या दृष्टीनं तर जुन्याच घोषणा पुन्हा नवीन केल्या गेल्या, जे की शेतकऱ्याचं उत्पन्न दुप्पट करू, त्यांचा भाव मजुरीवर आधारित देऊ आणि त्याचं जो काही किंमत असेल उत्पन्नाची, मजुरी प्लस त्याचा खर्च आणि त्याला जे उत्पन्न मिळेल असं दुप्पट करू, अशी आजच्या अधिवेशनातसुद्धा आजच्या बजेटमध्ये सुद्धा घोषणा होती. परंतु ही घोषणा जे 2014 साली निवडणुकीच्या दरम्यान केली होती, तीच निवडणुकीच्या दरम्यानची घोषणा आज बजेटमध्ये पाहायला मिळेल. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.